हरिओम. मी मोहन सिंह आहे, जुईनगर उपासना केंद्र. आम्ही 2006 पासून बापू परिवारात सामील झालो. मी एक लहानसा माझा अनुभव सांगणार आहे की 2022 साली जो अंमळनेर इथे दत्त जयंती उत्सव झाला त्या संबंधितला हा अनुभव आहे. आपण एक पवित्र इच्छा बापूसमोर मांडावी आणि ती त्याने पूर्ण करावी या संबंधी हा एक अनुभव आहे. असं झालं की 2016 पासून अंमळनेरला दत्त जयंती उत्सव सुरू झाला आहे. तिथे जायचाही वेळ दरवर्षी येते, परंतु दत्त जयंतीच्या दिवशी वर्किंग डेमुळे आणि मुख्य म्हणजे हरिगुरुग्रामचा उत्सव सोडून तिकडे बाहेर जायचा, ह्यामुळे तिकडचा उत्सव हा जाईन पुढच्या वर्षी जाईन असं करत राहिलं. पण यावर्षी मात्र ठरवूनच 2022च्या डिसेंबरला आम्ही अंमळनेरला पोहोचलो. तिकडे जायचं काही विशेष म्हणजे इतर वेळेला यात्रा ग्रुप घेऊन जातो, त्यामुळे गुगल मॅपने जायचो. या वेळेला मात्र प्रायव्हेट व्हेकलने आम्ही तिथे पोहोचलो. त्यानंतर कसं तिथे पोहोचल्यानंतर तिथे खूप सुंदर त्या उत्सवात सहभागी व्हायचा अनुभव घेता आला. शांतपणे तिकडच्या सर्व सकाळच्या पालखीपासून ते तिकडे जो दर्शन सोहळा होतो त्याच्यात सहभागी झालो. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी दत्तपर्णा क्षेत्रात दत्तयाग करायची खूप सुंदर संधी बापूंनी उपलब्ध केली. त्यानंतर निघता एक लहानशी गोष्ट अशी झाली की आपल्याला येताना जे यायचं होतं ते आम्हाला ट्रॅव्हल्सने यायचं होतं आणि ऑन द वे आपल्याला माहिती आहे की कुठेही व्रताधिराजाचं जेवण असं विशेष कुठे मिळत नाही. त्यातही अगदी कांदा लसूण विरहित याग केल्यामुळे असं जेवण मिळणं तर ऑलमोस्ट अशक्य. तर ते काय करावं म्हणून आमच्या डोक्यात होतं. तर मी आणि माझ्यासोबतचे मित्र आम्ही असंच विचार करतोय की तिकडे बघ ते यात्राचं काउंटर उभं आहे, तिथेच काहीतरी आपण दूध वगैरे पिऊया आणि त्यावरच रात्र काढूया. पण बापूने आपली सोय वेगळीच केलेली होती. असं आम्ही बोलत असताना समोरून एक सिंह आले आणि ते आम्हाला विचारतात की हरिओम तुम्ही रात्री इथे राहणार आहात का? मी बोललो नाही. पण काय झालं? ते बोलले की माझ्याकडे 3 माणसांचं जेवण आहे एक्स्ट्रा, तर आणि ते मला रात्री राहणाऱ्या लोकांची शेअर करायचं आहे. तर ते बोलले मी बोललो आम्ही रात्री तर राहत नाही आहोत, पण आम्हाला अन्नाची गरज आहे, जेवणाची गरज आहे. तर ते बोलले अरे वा, या आपण जेवायला बसू. मी बोललो व्रताधिराजाचं जेवण तर आहे ना? ते बोलले हो आहे, बसू. त्यानंतर त्याने जेवण वाढलं, मस्त होतं. आणि त्यात जेवायच्या पहिल्या काळ घेता पटकन लक्षात आलं अरे आपल्या आता नुसतं व्रताधिराजाचं कांदा लसूण विरहित जेवणही पाहिजे. अरे बोललो सॉरी से आम्ही हे जेवण घेऊ नाही शकत. ते बोलले काही हरकत नाही, हे कांदा लसूण विरहितच जेवण आहे, कारण आम्ही अमुक कोणत्या कम्युनिटीचे आहोत, त्यामुळे आम्ही आयुष्यभर कांदा लसूण खात नाही, त्यामुळे तुम्ही हे बिंदास जेवा. अशा प्रकारे तो अख्खा उत्सव अटेंड करून आम्ही कांदा लसूण विरहित जेवण पोटभर जेवून अंमळनेरहून मुंबईच्या दिशेने आलो. आणि मजेची गोष्ट म्हणजे नेमकं याच वर्षी दत्त जयंती उत्सव हरिगुरुग्रामचा दुसऱ्या दिवशी ठेवल्यामुळे मुंबईला येऊन पुन्हा तोही उत्सव अटेंड करता आला. असं दोन्हीही आम्हाला आनंद मिळाला. असाच एक छोटासा प्रसंग मी बँगलोर एअरपोर्टवरचा सांगेन. मैसूरला गेलेलो वाईल्ड लाईफ सफारी करायला. येताना जस्ट अनुभव म्हणून बोललो बँगलोर टू मुंबई प्लेनने ट्रॅव्हल करूया. पहिलाच विमान प्रवास होता, त्यामुळे विशेष काही एवढं माहिती नव्हतं. तसंच बँगलोर एअरपोर्टवर वेळेच्या आधीच आपल्याला पोहोचावं लागतं, कोणत्याही एअरपोर्टवर त्याप्रमाणे पोहोचलो. आणि तिकडे हलकीशी एक संध्याकाळच्या वेळेला जशी भूक लागली तशी भूक लागलेली. आणि आपण सहजच बापूशी जसं बोलत होतो तसं बोललो की बापूरे आपण आता काहीतरी खाऊया. पण तिकडे गेलो आणि एअरपोर्टवरच्या जर मेन्यूची लिस्ट जर कोणी बघितली असेल तर आपल्या अनुभवाला माहिती असेल की आपल्यासारख्या मजबूत खाणाऱ्या माणसाचं तिकडे म्हणजे जेवणाचं बिल होईल एवढं सहज तिथे प्राइसिंग असतं. तर मी म्हणलं बापूरे आपले काही इथे जर जेवणाचं तर होत नाही, आपण एक काम करूया, तसंही आपण 1 तासाने आपलं प्लेन आहे, 2.5-3 तासात घरी पोहोचू, जेवूया. असं मी बाप्पाशी बोलतच बोललो आता वेळ आहे तर काय करायचं, तर बँगलोर एअरपोर्ट फिरायचं असं म्हणून फिरायला निघालो. असंच फिरता एका ठिकाणी एका बाईने मला अडवलं, एकटाच होतो. तर त्या बाई बोलल्या की सॉरी सर तुम्ही इथून जाऊ नाही शकत. मी बोललो काय झालं? नाही हे एक्झिक्युटिव्ह लॉन्च आहे. ठीक आहे. मी बोललो तर ते काय असतं? मग ते बोलले की तुमच्याकडे असं काही असेल. तर मला अचानक आठवलं की आपल्याकडे क्रेडिट कार्ड्स आहेत आणि त्याच्यात एक्झिक्युटिव्ह लॉन्चचा ॲक्सेस असतो. मी बोललो ही 2 क्रेडिट कार्ड मी तेव्हा टेबलवर ठेवून मी बोललो यापैकी कुठचं चालेल का? बोलले हो चालेल ना. तर त्यांनी जस्ट ₹2 व्हेरिफिकेशन चार्जेस घेतले आणि मला बोलले आता तुम्ही बसू शकता. तर मी बोललो इथं तिथे फिरण्यापेक्षा मस्त या एक्झिक्युटिव्ह लॉन्चमध्ये बसूया. तर ते निघता बोलले की सर दॅट इज अ डिनर अँड इट्स कॉम्प्लिमेंटरी. तर मी बोललो अरे वा, ये तो बोलो खाने का भी सोय हो गई.
अशा प्रकारे मस्तपैकी 2 रुपयात बापूजे पोटभर जेवून मी मस्तपैकी मुंबईच्या विमानात बसलो. मला ह्या दोन्ही अनुभवातून एवढंच सांगायचं आहे की आपल्या बापू हा आपल्या फक्त अडचणीच सोडवत नाही आणि फक्त अडचणींवर उपचारच फक्त प्रॉब्लेम्सवर करत नाही, तर तो सद्गुरू आपले लाड पुरवत असतो आणि त्याचा अनुभव आमच्या इथे श्रद्धावान वारंवार देत असतात. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ.